कुमारी लाडू बनवणार आहोत. तर ही आपली कोरफड आहे, चांगली जाड कोरफड आहे. आपण आता ही कट करून याचा गर काढून मिक्सरला घेणार आहे. कोरफडचा गर काढून घेतलेला, 1 वाटी कोरफडचा गर घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपण 1 वाटी खडी साखर, धाग्याची साखर होती ती घेतलेली आहे. आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. डिंक घेतलेला आहे, डिंक पावडर घेतलेली आपण. आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण आता सगळं हे करून घेऊ, शेकून घेऊ. आपण डिंक पावडर टाकणार आहोत फुलण्यासाठी. ते फुलली की लगेच आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत. फुललेलं आहे त्याच्यातच आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत. आपली डिंकाची पावडर असल्यामुळं आपण लगेच पावडर टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लगेच कोरफडचा रस टाकणार आहोत, जो ज्यूस काढलेला आहे तो. आपण पहिलं पीठ भाजून घेतलेलं आहे, पहिलं कच्चं पीठ भाजून घेतलं आहे तूप न टाकता. आणि आता तुपामध्ये टाकलेलं आहे. 2 मिनटं चांगलं परतून त्याच्यामध्ये ॲलोवेरा ज्यूस टाकून देऊ आपण. डिंक आपण तुपात चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता ते साईडला काढलेलं आहे. आपण कढईमध्ये तूप टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आपली ॲलोवेरा टाकणार आहोत, जी आपण वाटलेली म्हणजे रस केलेला आहे ती टाकलेली. त्याच्यामध्ये आपण आता काजू बदाम पेस्ट आणि काजू बदाम आणि हे टाकू आपण खडी साखर. कोरफडच्या रसामध्ये आपण खडी साखर पावडर घातलेली, ड्रायफ्रूट्स हे केलेले बारीक केलेले ते पण घातलेले. आपण आता आपलं भाजलेलं पीठ याच्यामध्ये टाकून पूर्ण हे कोरडं करून घेऊ. आता पीठ आता चांगलं हे झालेलं आहे लाडू करण्यासारखं. तर असं थोडंसं गार झालं की आपण याचे लाडू वळून घेऊ. प्रकारे तयार आहेत आपले कोरफडीपासून केलेले लाडू. तयार आहेत आपले घृत कुमारी लड्डू.